उमेश पाटील राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सध्या येतेय। राजीनाम्याचं बंद पाकिट तयार असल्याचं देखील सांगण्यात येतंय। तसंच 2 ते 3 दिवस वाट पाहणार असल्याचंही उमेश पाटील असं म्हणतात। राजन पाटलांची सहकार परिषदेवर नियुक्ती झाल्यानं उमेश पाटील सध्या नाराज असल्याचं चित्र आहे आणि याच नाराजीमुळे राजन पाटलांच्या नियुक्तीनं अजितदादांच्या राष्ट्रवादीतला वाद आता विकोपाला गेलाय। राजन पाटलांच्या नियुक्तीला अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांचाच विरोध असल्याचं पाहायला मिळतंय। तसंच सहकारी संस्था हडप करणाऱ्या व्यक्तीलाच अध्यक्ष केलं गेलं असा आरोप आता उमेश पाटील करतायत। अजितदादांचं जे वक्तव्य माझ्या संदर्भानं या मोहोळच्या जनसन्मान रॅलीच्या मध्ये झालं, प्रदेशाध्यक्षांचं जे वक्तव्य झालं त्याच्यामध्ये त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे। ते वरिष्ठ आहेत, ते ज्येष्ठ आहेत। मी एक साधा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं माझ्यामुळं जर पक्षाला कुठली अडचण असेल तर मी त्या ठिकाणी माझ्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा तयार ठेवलेला आहे आणि हा मी घेऊन पण गेलेलो होतो। परंतु आमच्या पक्षाच्या वरिष्ठ युवा नेत्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण घाई करू नये, एक 4-5 दिवसाचा, एक आठवड्याभराचा वेळ त्या ठिकाणी घ्यावा। अजून मला वाटतं 3-4 दिवस तर झाले आता त्या विषयाला, 3 दिवस झाले। अजून एक 4 दिवस पक्षाकडून काय त्या संदर्भात जर चर्चा झाली तर त्या ठिकाणी माहित नाही, परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।